बघितलीस तिला? याला म्हणतात खरा मराठी सण आणि हा आहे खरा उत्साह. सीताई, आपण जाऊया नाचायला? का नाही? चला. तिकडे बघ, लक्ष दे. बघते. जात नाही येतो. मला काय माहिती आता काय करायचं? काय? अगं दिव्या काय कर, दिव्याला लवकर लवकर. अरे पावते ना, थांब जरा. हॅलो हॅलो दिव्या, ऐक ना, इथे मागे चंदन आलाय, त्याला इथून घेऊन जा प्लीज. काहीतरी कर. काय? कशाला? अगं का ते नंतर सांगते ना तुला. घेऊन जा प्लीज, ये लवकर. चंदन, चल ना. अगं अर्जंट फोन आहे. जाऊ दे ना. अरे खूप मज्जा येते तिकडे. चल. बरं बाबा, मी नंतर फोन चल, करतो. चल, चल. आलो आलो आलो. चल 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 चल. अरे काय, माझा फोन अर्जंट होता यार. झालं का? झालं म्हणजे पण हे वर्क होईल ना? तू काळजी कशाला करते? 100% झालेलं आहे. आता काही शिवा वाचत नाही. आता थोड्याच वेळात त्याची काय अवस्था होईल ना ते कळेल तिला. चला. आशू, हा हे घे. शिवा, मला तुझ्या गाडीची गेली दे. का? काय नाही, मला तुझी गाडी चालवायची आहे. अगं दे की. आई ऐक ना, कशाला? तुला काही झालं तर? मला कशाला काही होईल? माझ्या सवयीतली गाडी आहे. कीर्ती, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता सीताई ना एकदम कमाल बाईक चालवतात. खरं सांगते, तुम्ही चालवा.
ती इतकी छान गाडी चालवते आता की ती नुकतीच शिकली असं वाटत नाही त्याकडे बघून. नाही पण सीताई तुम्ही इथपर्यंत त्या गाडीने आलात ना, या मग आता परत गाडी कशाला बदलताय? अरे मला माझ्या सुनेची गाडी चालवायची आहे, त्यात काय एवढं? शिवा, तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला काहीच हरकत नाहीये, तुम्ही बिंदास चालवा. हे घ्या. सुहास, जे घडतंय ते खूप चुकीचं घडतंय का? पण आपला हेतू हा नव्हता ना. अरे पण हे तू हा नसला तरी आई आहे ती माझी, मला खूप काळजी वाटते तिची. शिवा, आशू गाडी पकड. शिवा, आई, शिवा, वहिनी ठीक आहे ना? लागलं नाही ना? आशू मी ठीक आहे. शिवा, शिवा बाळा, ठीक आहेस ना? शिवा बाळा, तुझ्यामुळे जीव वाचला ग माझा. आज तू नसतीस तर काय झालं असतं माझं? काही असं नका म्हणू. हे बघा, तुमच्याशिवाय आमचं जग काही नाही. अरे पण हे झालंच कसं? ऍक्च्युली ब्रेक फेल झाले असं वाटतंय.
अरे पण असे कसे होतील? मी गाडी चालवत होते तेव्हा तर सगळं नीट होतं, गाडी नीट होती. आई पण तू तू का शिकलीस गाडी चालवायला? तुला काही झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? अगं पण काही नाही झालंय मला. हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय. काय वेळ लावलास ग तिला गाडी चालवायचं? कीर्ती, सतत शिवाला काहीतरी बोलायची संधी साधू नकोस. ह्यात शिवाची काही एक चूक नाहीये. का? कशी चूक नाहीये? आणि ही मुलगी आता एवढी जवळची झालीये, तुझ्या मुलीची काळजी दिसत नाहीये तुला? ए अरे थांबा, आपण इथे भांडायला नाही आलोय. शब्दावरनं शब्द वाढत जाईल. आपल्याला ऑफिस मध्ये जायचं आणि गुढी उभारायची. या. नमस्कार. गुढी उभारायची सर्व तयारी झाली आहे सर. फक्त तुमचीच वाट बघत होतो. चला तर मंडळी, आज या ठिकाणी आपली प्रेमाची जी गुढी आहे ती सीताई आणि शिवा दोघे मिळून उभारतील. बरोबर आहे. ये शिवा. आणि ही गुढी फार विशेष आहे. आपण आयुष्य जगत असताना अनेक संकटांना सामोरं जातो आणि ते करत असताना कळत नकळत नाती जोडली जातात. त्या नात्यांसाठी ही प्रेमाची गुढी आहे. आणि ही प्रेमाची गुढी म्हणजे आपल्या कंपनीने घेतलेलं एक इनिशिएटिव्ह आहे. चला आशु, शिवा, गुढी बांधायला घे. शिवा, मला तुमच्याशी थोडं काही बोलायचं. एक मिनिट दिव्या, काय झालं? काय बोलायचं तुला? काही झालं नाहीये चंदन, सगळं व्यवस्थित आहे. शिवाचं पण सगळं छान सुरू आहे, आपलं पण सगळं नीट होणार आहे. पण सगळं चांगलं सुरू असताना केलेल्या चुका विसरता येणार नाहीत ना. दिव्या, अगं सणाच्या दिवशी काय हे मध्येच? कारण आई मी चुकलेच आहे ना, आणि त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची. जेणेकरून आज आपण ही जी प्रेमाची गुढी उभारतोय ही फक्त सण म्हणून नाही तर नव्या नात्याची नवी सुरुवात म्हणून उभारूया. दिव्या, काय असं म्हणजे काय बोलतीयस? हो चंदन, सीताई, शिवा, आशू, आजवर मी ज्या काही चुका केल्यात त्या सगळ्यासाठी मला तुमची माफी मागायची. आशू, मी तुझ्यावर खूप अन्याय केला किंवा तुझ्यावरही, आणि तरी तोऱ्यात राहिले. मी बऱ्याचदा चुकले, पण आता मला जाणवलंय आणि मला तुम्हा सर्वांची माफी मागायची अगदी मनापासून. ठीक आहे दिव्या, हे बघ, माणसाकडून चुका तर होतातच, पण त्या चुकांची जाणीव होणं हे सगळ्यात महत्त्वाचं, जी तुला झाली आहे आज. आशू, सॉरी सगळ्यासाठी. पण एक सांगू, कदाचित देवानेच तुझी आणि शिवाची जोडी बनवली आहे म्हणून तुम्ही दोघं एकत्र आलाय. हे बघ दिव्या, जे झालं ते झालं, आणि आता आपण आपापल्या आयुष्यात सुखी राहू. आता जे चाललंय ते सगळं छान चाललंय, तसंच चालत राहील ही देवाकडे प्रार्थना. दिव्या, तुला आज अचानक ही उपरती कशी झाली? ह्या माणसामुळे. संगतीने माणूस जसा बिघडतो तसा सुधारतो पण ना. चला, आता सगळं छान होतंय, तर अशीच आपण आनंदाने गुढी उभारूया. या वहिनी, शिवा, या.
आज आपण ही गुढी उभारली ती खऱ्या अर्थानं प्रेमाची गुढी. आज आपण सगळे एकत्र आलो. दिव्याला तिची चूक कळली. मला समजलं की शिवा किती भारी आहे. आयुष्यात संकट येतच असतात, पण आपण जर एकत्र असू तर त्याच संकटांना ताकदीने सामोरं जाऊ शकतो. प्रेमाने जग जिंकता येतं आणि म्हणूनच आज आपण त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ही गुढी उभारली सगळ्यांनी एकत्र. ही गुढी त्या प्रेमाचं प्रतीक आहे. हॅलो मॅडम. ऍक्च्युली आम्ही कंपनीतून आलोय. आशुतोष देसाई यांनी आम्हाला पाठवलंय. हे पार्सल डिलिव्हर करायचं होतं. नाही, पण मला असं काही सांगितलं नाही आशुतोष देसाईंनी की पार्सल वगैरे येणार आहे. पण आम्हाला सांगितलं की तुम्हालाच द्यायचंय. जास्त काय नाही, फक्त डिलिव्हर करायचंय. हो का? द्या. मॅडम तुम्हाला एक OTP येईल, तो सांगा मला फक्त. OTP? हा, ते आम्हाला मोबाईलमध्ये टाकावं लागतं ना, त्याच्यासाठी. अच्छा, माझा नंबर दिलाय? हो, तुम्हाला पार्सल द्यायचंय ना, म्हणजे तुमचाच दिला नंबर. हो का? एक मिनिट. पाणी हवं का तुम्हाला? नाही नाही, ते OTP सांगा फक्त तेवढा. अहो, असं काय करता? एवढं उन्हातानाचा आलात तुम्ही एवढं पार्सल द्यायला. पाणी घ्या ना, पाणी आणून देते, मग देते तुम्हाला. राहू दे, आले, राहू पटकन दे. आले पण. घ्या पाणी. आणि मी ना आशुतोष देसाईंना विचारलं, ते म्हणाले की असं काही पार्सल येणार नव्हतं म्हणून. अहो, तुम्हालाच पार्सल द्यायला सांगितलंय. मे बी त्यांचा गोंधळ झाला असेल. हो का? मग मी एकदा फोन करून परत तुमच्या समोर विचारू का? नाही नाही, ठीक आहे, राहू दे ना. कॉल नका करू. अहो, असं काय करते? एकदा फोन करून तर विचारायचं, काही प्रॉब्लेम नाही येणार. मी विचारते, थांबा. नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे, राहू द्या ना. हा, येतो आम्ही. हा, OTP वगैरे काय नको मॅडम. अहो, असं काय करता बा? इकडे इकडे शिंदे घ्यायला. साहेब, हेच ते दोघे आहेत आणि त्यांनी हे पार्सल दिलं. हे तरी काम आहे. थँक्यू शिवा. तुझ्यामुळे आज 2 गुन्हेगार सापडले. साहेब, हे 2च आहेत, पण अशी कितीतरी माणसं असतील जी आपल्या आजूबाजूला फिरत असतील. हो, बरोबर आहे तुझं. पण हीच जागरूकता सगळ्या लोकांकडून येणं अपेक्षित आहे. खरंय. म्हणून फूल बनू नका. मग तो एप्रिल फूल असो किंवा दुसरा कोणताही दिवस. ऑनलाईन स्कॅम स्वतः बरोबर किंवा दुसऱ्या कोणाही बरोबर घडत असेल तर डायरेक्ट 1930 वर रिपोर्ट करा.